आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. देशामधील बटाट्याचं सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होत असलं तरी सर्वाधिक खप मात्र मुंबईमध्ये होतोय. मुंबईकरांच्या आवडीचा वडापाव, पावभाजीसह विद्यार्थी आणि नोकरदारांच्या दररोजच्या डब्यासाठी देखील बटाट्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभरात तब्बल 3,21,232 टन बटाट्याची विक्री झाली. रत्नागिरीमध्ये खतांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नवं संकट उभं राहिलेलं आहे. स्थानिक शेतकऱ्यांना युरियासाठी भटकावं लागतंय. युरिया खताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतीला देखील फटका बसणार आहे. तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार झाला. याचा परिणाम आता भाजीपाला पिकांवर देखील होताना दिसतोय. उन्हामुळे भाज्यांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याकडनं क्रॉप कव्हरचा उपयोग केला जातोय. काही खरेदी केंद्रांवर कांदा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. विंचूरमधील नाफेडच्या खरेदी केंद्रावर 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदी सुरू असताना सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदाम अधिकाऱ्यांकडून कांद्याचा दर्जा चांगला नसल्याचं कारण देत कांदा घेण्यासाठी नकार देण्यात आला आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.